हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी तुम्हाला सांगणार आहे संघर्षाची स्टोरी 18. मी 2 दिवस झाले मी एक पण पार्ट टाकला नव्हता, कारण की माझी खरंच तब्येत खराब होती. माझी जीभ इतकी दुखत होती ना, 2 दिवस मला ती उचलायला पण होत नव्हती. मेडिसिन वगैरे सगळ्या गोष्टी करत होते. पण आज मी फायनली डॉक्टरांकडे गेली. अ, म्हणजे आधी पण गेली होती, पण आज पण मी गेली. त्यांना सांगितलं मला 4 दिवसापासून बिलकुल फरक पडत नाहीये. तर त्यांनी मला आज इंजेक्शन वगैरे दिलं, की निदान तुमची जीभ तरी दुखणार नाही. कारण की ज्या जखम, ज्या फोडी झाल्यात, मी मगाशी पण लाईव्हला दाखवलं तुम्हाला, तर त्या खूप मोठ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं मग जेव्हा दाताला त्याचा टच होतो, तर ते बोलायला येत नव्हतं आणि मला एका ताईंनी मेसेज केला, की संघर्षाची स्टोरी सांगायलाच तुला बोलायला येत नाही. लाईव्हला तर बरं येते. काल पण मी किती मिनिटं लाईव्हला आली होती? फक्त 15 मिनिटं लाईव्हला आली. त्यात पण मी फक्त 5 मिनिटं बोलली असेल. बाकीच्या वेळेस मी फक्त कमेंट रीड करत होते. त्यात बाकीच्यांना राग येत होता. मी त्यांना रिप्लाय करत नाहीये, मी त्यांना इग्नोर करतीये, वगैरे, वगैरे, वगैरे. असं काही नाहीये. मी कोणाला अजिबात इग्नोर करत नाही. पण लाईव्हला आपल्याला इतके मेंबर्स ॲड होतात, की ते इतके मेसेज करतात, की प्रत्येकाचा मेसेज रीड करायला पण पॉसिबल होत नाही. प्रत्येकाचं नाव घ्यायला पण पॉसिबल होत नाही. तर अशा सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे मी संघर्षाची स्टोरी 18 पार्ट मी टाकला नव्हता आणि त्याच्यासाठी खरंच खूप सॉरी. खूप काही-काही आपले मेंबर आहेत YouTube फॅमिलीचे, ते खूप आतुरतेने वाट बघत असतात. इव्हन माझ्या आत्याच्या सुनेने पण आज मला फोन केला, की 2 दिवस मी एक पण स्टोरी टाकली नाही. तर मला फोन करून बोलते, की "ताई तुम्ही आज काल पण स्टोरी टाकली नाही, आज पण स्टोरी टाकली नाही. मग कधी टाकणार आहे तुम्ही स्टोरी?" म्हटलं, "अगं माझी तब्येतच बरी नाहीये. मला खूप तोंड आलंय. आज जरा बरं वाटतंय, तर मी उद्या नक्की टाकणार आहे." तिच्याशी पण मी 5-6 मिनिटं बोलली फक्त आणि मी फोन कट करून टाकला. कारण की माझी म्हणजे जीभच इतकी दुखत होती, की मी बोलूच शकत नव्हती. पण याचा अर्थ वेगळा काही नाहीये, की मला फेमस आलंय म्हणून मी करत नाहीये. उलटं मी हे सगळं तुमच्यासाठीच करतीये किंवा एक ताईंनी मला मेसेज केलेला, की तुम्ही अ, म्हणजे सांगा सगळ्या गोष्टी, पण पर्सनल गोष्टी YouTubeला सांगू नका. हे बघा ताई, म्हणजे त्यांच्यासाठी मला एक बोलायला आवडेल, की काय आहे ना, पर्सनल त्या गोष्टी कधीपर्यंत होत्या? जोपर्यंत मी त्याला पर्सनल ठेवलं होतं किंवा जोपर्यंत मला त्या गोष्टींपर्यंत काहीतरी घेणं-देणं होतं. आता मला त्या गोष्टींशी काही घेणं-देणंच नाहीये किंवा ती व्यक्ती आपली कोणी नाही, आपण त्यांचे कोणी नाहीये. जे झाला तो पास्ट होता आणि जर आत्ता काही-काही मला सगळे मेसेज करतात, की तुम्ही आमच्यासाठी खरंच खूप प्रेरणा आहेत, की तुम्ही एवढं छान म्हणजे प्रेरणादायी आहेत, इन्स्पायर मिळतंय तुम्हाला सगळ्यांना, की कोण तुम्ही किती याच्यातून गेलात. बघा, मी तर जे जगली आहे ना, तो सगळा माझा पास्ट होता आणि तो माझं आयुष्य आहे, तो माझा लाईफ आहे किंवा माझं लाईफच असं आहे. असं समजून मी ते सगळं चांगलंच जगली. असं वाईट नाही, कधीतरी फील व्हायचं वाईट आहे. पण मी त्यात पण फील वाईट होताना पण असं वाटायचं नाही आपल्याला आई-वडील नाही म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्यासोबत किंवा आपण जीवनाच्या वाटेवर चालताना आपण कुठल्याही व्यक्तीसोबत असतो, कुठल्याही टप्प्यावर असतो, तर कदाचित आपल्याला हाच फेज झेलायला लागला असता. कारण लहानपणापासून तसंच बघितलं होतं सगळं. त्याच्यामुळे एकदम लॅव्हिश लाईफ कधी भेटणार आहे किंवा एक ते ड्रीम होतं. ठेवायचं स्वप्न. पण ते मिळणंच किंवा आपल्यासाठी आहे ह्या सगळ्या गोष्टी असं नव्हतं आमच्यासाठी त्या गोष्टी कधी किंवा माझ्यासाठी तरी नव्हत्या. कारण की मी जे लहानपणापासून लाईफ बघितलं होतं त्याच्या अकॉर्डिंग मी सांगतेय तुम्हाला. पण हे बघा देवाच्या कृपेने जशी मी तुम्हाला दिसते तशी मी आता आहे आणि आज मी तुम्हाला जे की संघर्षाची स्टोरी आपली 18 राहिली ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मी तुम्हाला आधी सांगितलं होतं आधीच्या पार्टपर्यंत, की मी प्रतीक्षाकडे किती दिवस राहिली. त्याच्यानंतर मी माझ्या सासरी म्हणजे माझ्या मिस्टरांकडे राहायला आली. जेव्हा मी इकडे आली तर तेव्हा जुलै महिना होता. जुलै महिन्याची ना 30 की 31 तारीख होती. माझा प्रिन्स जवळपास दीड वर्षाचा तरी दीड पावणे 2 वर्षाचा तरी ऑलमोस्ट झालाच होता आणि तेव्हा मी इकडे आली होती. तर पहिले जेव्हा मी इकडे राहायला आली ना, तर तेव्हा मी जॉब काही करत नव्हती कारण बाळ लहान होतं. अ, असं म्हणजे बाळ लहानच होतं आणि मी काही कामाला कुठे जाऊ शकत नव्हते, कारण की आपल्या मागे सांभाळणारं पण कोणी नव्हतं आणि आपण दुसरीकडे जॉब करत होती. प्रतीक्षा पण शिक्रापूरलाच होती, जॉब करत होती आणि मग मी एकदम हाउसवाईफ. मी बाळ एक दीड वर्षाचं होईपर्यंत मी एकदमच हाउसवाईफ होती. मी नाही कुठे जॉब वगैरे केला. मग मी जशी प्रेग्नंट राहिली, तर 4, 4.5, 5 महिन्यांची प्रेग्नन्सी झाल्याच्या नंतरपासून मी जॉब वगैरे सगळं सोडलं होतं आणि मी कारण की पोट मोठं झालं होतं, तर मला पॉसिबल पण नव्हतं कुठे जायला. तर प्रतीक्षा मला कधी-कधी भेटायला यायची, नेहा मला कधी-कधी भेटायला यायची. प्रिन्स कसा आहे, काय वगैरे आणि माहिती आहे तेव्हा मी ना माझ्या मिस्टरांकडे राहायची ना, त्या व्यक्तीने मला असं ना, असं मोनोपॉलिट करतात ना, की अ, त्या व्यक्तीला घरातलंच म्हणजे तुम्हाला कोणी तुमच्यासोबत बोललेलं कळणार नाही. तो व्यक्ती आपल्याला 10-10 वेळा आवाज देईन, तेव्हा आपण एकदा त्याला रिस्पॉन्स करणार. म्हणजे असं मॅड करून टाकलं होतं मला.
घरातलं काम करायचं, बाळाला बघायचं, कपडे धुवा, भांडे घासा, बाळाला बघा, ह्या सगळ्या गोष्टी करायचं आणि त्याच व्यक्तीच्या ना बाहेरचं कोणाशी बोलून देणार, ना कोणाच्या घरात बसून देणार, ना कुणाकडे फोन पण नव्हता मला, मी कोणाकडे फोन पण करणार नाही. काही म्हणजे काहीच नाही. अशीच एकटी मी येड्यासारखी दिवसभर घरामध्ये ना मला पैसे देणार ना काही. मग प्रतीक्षा मला कधी-कधी भेटायला आली ना, तर मग असं मला पिझ्झा आवडतो, बर्गर आवडतो, पाणीपुरी आवडते, तर मला ती खायला बाहेर घेऊन जाणार. तिथं काम करत होती ना, तर ती यायची. मग कधी-कधी बाहेर काय भेटलं 100, 150, ₹200 मला ती टॉप वगैरे घेऊन द्यायची. तर असं सगळं आणि ते माझ्या मिस्टरांना बिलकुल आवडायचं नाही. बिलकुल आवडायचं नाही. त्याला म्हणजे मी असं बाहेर गेलेलीच आवडायचं नाही अजिबात. कोणाशी बोलणं, माझ्या बहिणींशी बोलणं. मी माझ्या बहिणीला पण 8 दिवसातून एकदा फोन करायची, की ते पण मिस्टर कधी घरी असेल तर त्यांचा फोन घ्यायचा. त्यांना 10दा विचारणार, "मी प्रतीक्षाला फोन करू? मी प्रतीक्षाला फोन करू?" फक्त 2 मिनिटं बोलायचंय, बोलू दे ना प्लीज. मग तेव्हा कुठे मी फोन करणार. हे बघा मामा वगैरे आत्या ह्या लोकांना तर मी कधी फोनच करत नव्हती. कधीच मला आठवतच नाही मी त्यांच्याकडे राहिली. मी कधी कुठल्या नातेवाईकांना फोन करणं मला माहिती नाही. माझ्या बहिणींना फोन करणं मला माहीत नाही. माझ्या दादाला फोन करणं मला माहिती नाही किंवा कोणाच्या घरी जाऊन राहणं पण मला माहीत नाही. फक्त ना वर्षातला 1 दिवस अ, माझा दादा मला रक्षाबंधनला बोलवायचा. त्यांना फोन करून सांगायचा, "छकुला पाठवा." मला छकुली बोलतात, की "छकुला पाठवा म्हणून रक्षाबंधनला." तर लिटरली मी इथून ट्रेनमध्ये बसायची आणि संध्याकाळची रिटर्न बोलायचा. रिटर्न किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी. पाहिजेच इथं. नाही आली तर डायरेक्ट तांडव. मग तिकडचं कोणाला पण फोन करून शिव्या देणार, असं भंगारसारखं काही पण चाळे करणार, ते तसलं करत बसणार. त्याच्यामुळे मी ना आणि मामा वगैरे, मावशी, आत्या ह्यांच्याकडे तर मी कधीच मला आठवतच नाही मी कधी गेलीये. आणि एवढं सगळं असून आणि शिवाय त्यावेळेस माझ्याकडे फोन पण नव्हता. त्याच्यामुळे कोणाला फोन-बिनचा तर काही विषय येत नव्हता. त्याच्यामुळे बाकीच्या फालतू गोष्टींचा पण काही संबंध येत नव्हता. तरी पण हा व्यक्ती माझ्यासोबत असा वागायचा. आता मला बरेच लोकं कमेंट करतात, की "तुझं आणि तुझ्या मिस्टरांचं झालं काय नक्की? ते नाही सांगितलं. डिव्होर्स का झाला?" खरं तर ना लग्न झाल्यापासून ज्या 6 महिन्यानंतर तो व्यक्ती ज्या प्रकारे वागत होता किंवा त्या गोष्टी मला बोलायच्या नाही, पण ज्या प्रकारे वागत होता, ज्या प्रकारे गोष्टी करत होता, माझ्या बहिणींसाठी, माझ्यासाठी किंवा सगळ्या गोष्टींच्या अकॉर्डिंग त्याच्यावर डिपेंड मी डिव्होर्स घेतलाय. आणि त्याच्यानंतर हां, डिव्होर्स घेतला. तर डिव्होर्स का घेतला नाही याचं रिझन मी तुम्हाला आज सांगणार आहे. किंवा माझ्या ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला अर्धं सांगेन आणि त्याच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला अर्धं सांगेन. हे 2 पार्ट तुम्ही नक्की बघा. तुमच्या आयुष्याच्या वळणात कदाचित तुम्हाला डिसिजन घेताना कळत नसेल मी काय डिसिजन घेऊ, कसा घेऊ, कुठे घेऊ, तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील. तर हा व्यक्ती मला कुठेही जाऊ द्यायचा नाही. प्रतीक्षा आली तर मी तिला ₹100-200 मला दे ना गं खर्चायला. तर असे मी तिच्याकडून पैसे घेऊन ठेवायची. त्याच्यातच मी भाजीपाला एखादी रोजची भाजी असेल, ती भाजी घेऊन हा व्यक्ती मला कधीच पैसे द्यायचा नाही ना. प्रिन्सला काही खाऊ घ्यायला, कधी दूध घ्यायला, कशाला पैसे द्यायचा नाही. किंवा म्हणणार जा त्या दुकानातून उधार घेऊन ये. 8-8, 10-10 दिवस असं उधारी करणार आणि त्या व्यक्तीला मग त्या जे दुकानवाल्या ताई आहेत त्या मला म्हणा, "अगो प्रिन्सच्या पप्पांनी अजून पैसेच दिले नाही." मग मी बोलायचे, "अरे बापरे! अजून पैसे नाही दिले. मला तर बोललेलं की देऊन टाकतो म्हणून. मला माहीत नाही ताई. आजचे दिवस द्या ना." कारण बाळाला तर दूध लागतच आहे. कुठून आणायचं आपण दूध? कुठून आणू मी पैसे सुद्धा? तर अशा सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींचा मला त्यावेळेस सामना करायला लागत होता. इतकं म्हणजे बॅड फील व्हायचं ना त्यावेळेस, असं कोणी काय बोललं, कोणाचं काय आणि मी ना म्हणजे एवढे दिवस आम्ही त्या एका रूममध्ये राहिलो ना, म्हणजे मी आणि ते एका रूममध्ये म्हणजे रोज भांडण व्हायचं घरामध्ये, रोज, एव्हरी डे. मी कधीच घराच्या बाहेर सुद्धा आवाज जाऊ दिला नाही. फक्त भांडण झालं ना, मी आपली गप्प बसणार. हे लोकं मला काय पण शिव्या देणार, काही पण. आपण फक्त गप्प बसायचं. काय तर आवाज बाहेर जाऊन द्यायचा नाही. ह्या लोकांमध्ये आपल्याला राहायचंय. लोकं आपल्याला बाहेर जाऊन काय नावं ठेवतील? म्हणजे ह्या गोष्टींचा विचार करून मी एक शब्द पण कधी बोलायची नाही. एक शब्द सुद्धा. अशीच मूर्खासारखी ऐकून घेणार, तर तो मारणार, हाणणार, अ, मारणार ना तरी पण मी रडू शकत नव्हते. म्हणजे विचार करा. आणि मारायची पद्धत इतकी घाणेरडी होती ना, मी लास्ट लॉगमध्ये सुद्धा सांगितलंय. ह्या लॉगमध्ये सुद्धा सांगते, डायरेक्ट गळा दाबायचा, डायरेक्ट भिंतीला दाबून धरायचं, की समोरचा व्यक्ती मरण, काही घेणं-देणं नाही. समोरच्या व्यक्तीच्या पाठीत लाथा घालायच्या, पोटात लाथा घालायच्या, झाडू घ्यायचा, झाडूनी कुठेही मारायचं, लागेल तिथे फटका लागणार.
म्हणजे विचार पण करायचा नाही, की समोरची व्यक्ती लेडीज आहे, आपण कसं मारू आणि बरं सगळ्यात पहिली गोष्ट आपण लोकांच्या लेकराला मारूच कसं शकतो? ह्या व्यक्तीने मला लहानपणापासून मोठं केलंय. ह्या व्यक्तीला माहिती मला सांभाळलेलं, मला खायला-प्यायला घातलेलं. मी त्यांना बोलायची, "अरे बाबा, मी माझ्या जीवावरती मोठी झाली. तुला मारायचे काय राइट्स आहेत मला? तुला काय बोलायचं तोंडाने बोल ना. मग तुला तोंडाने न बोलता डायरेक्ट हाताने मार ना. हा कुठला योग्य पर्याय आहे? किंवा हा ऑप्शन आहे का?" आणि त्याच्या नातेवाईकांना सांगायला गेल्यावरती तू शांत बसत जा किंवा त्याला 2 शब्द बोलणार, "तू असं नको वागू, तसं नको वागू." जर त्याच लोकांच्या नातेवाईकांसोबत जर अशा गोष्टी घडल्या असत्या तर ते लोकं शांत बसले असते? ह्याच्याच बहिणीसोबत कोणी असं वागलं असतं तर किंवा तिचा नवरा असा वागला असता तर हा शांत बसला असता? प्रत्येक नवरा-बायकोमध्ये भांडणं असतात, आय एग्री. पण भांडणांचं पण प्रमाण, लिमिट सगळ्या गोष्टी असतात. तर हा माणूस असा वागायचा ना, माझ्या डोक्यात बसला होता अक्षरशः. मला इतकी पण म्हणजे मला इतकं पण वाटायचं नाही, की मी ह्या व्यक्तीसोबत हा माझा नवरा आहे, मी त्याच्यासोबत राहावं, मी त्याच्यासोबत संसार करावा, हा मुलगा त्याचा आहे आणि राहून ना तुम्ही काही-काही लोकं मला म्हणतात, की काय बोलतो डायव्होर्स हा डिसिजन खूप रॉन्ग आहे. एक काम करा, जो मला म्हणतोय ना, हा जो व्यक्ती मी कधी तितक्या वाईट शब्दात बोलत नाही, पण आज मला बोलायला वाटतंय ही गोष्ट. ज्या लेडीज ज्या लेडीज मला कमेंट करतात ना, की डिव्होर्स घेऊन तू चूक केली, तूच अशी आहे, तूच तशी आहे. बायांनो तुम्हाला एकच सांगेल मी, तुम्हाला इतकी त्या व्यक्तीची कीव येते ना, तुम्ही त्याच्यासोबत जाऊन संसार करा. तुमच्यासोबत ते दिवस घडले नाही ना, तुमच्यावरती ती वेळ आली नाही ना, तुमच्या मुलाबाळांवरती ती वेळ आली नाही ना. कदाचित शेपे-शेपे आंबे पाडणं खूप सोपं असतं. जो व्यक्ती ह्या गोष्टी सहन करतो ना, त्याला माहिती आहे जिवंतपणे मरण यातना काय असतात. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी घडून ना, मला अलाउड नव्हतं कुठल्याच नातेवाईकाला सांगणं. ही गोष्ट काय असते ना, ही फक्त तुम्ही कधीतरी ना, एक म्हणजे मी 100% फील केली ही गोष्ट. तुम्ही फक्त 1% फील करा करा त्या गोष्टी. त्या सगळ्या ह्याच्यातली सिच्युएशनमधली. मी त्या बायकांना भंगारच बायका बोलेल, ज्या बायका मला अशी कमेंट करतात ना, की राहायचं त्या नवऱ्यासोबत किंवा ॲडजस्ट करायचं. नवरा-बायकोच्या आयुष्यामध्ये सगळ्या चालू चालू राहतात गोष्टी. आपण ॲडजस्ट करायचं असतं. ते ॲडजस्ट तुम्ही करा. मी ऑलरेडी लहानपणापासून फक्त स्ट्रगल आणि फक्त ॲडजस्ट करूनच इथपर्यंत आली आहे. आणि नवरा ही गोष्ट अशी असती ना, ती मरेपर्यंत सांभाळायला लागती. असं नाहीये, आपण स्कूलला गेलो, 1ली ते 10वी झाली, संपली शाळा. परत आपण 11वी-12वी ला गेलो, संपलं कॉलेज. त्या शिक्षकांना भेटायचं नाही, ना स्कूलच्या शिक्षकांना भेटायचे. काही घेणं-देणं नाहीये. पण लग्न हा डिसिजन जरी माझा चुकला होता ना, तरी त्या व्यक्तीसोबत कुठपर्यंत जगायचं किंवा त्यातून किती पटकन बाहेर पडायचं ना, हा डिसिजन नक्की मी घेऊ शकत होते. कारण की त्याच्यासोबत आयुष्य मला घालवणं पॉसिबल नव्हतं आणि फक्त ते माझ्यासाठीच नाही, ते माझ्या मुलासाठी सुद्धा योग्य नव्हतं. कारण तो व्यक्ती ना, मला आठवत नाही त्याने कधी प्रेमाने जवळ सुद्धा घेतलं असेल माझ्या पोराला. आठवतच नाही मला. आता जे लोकं मला विचारतात ना, प्रिन्स त्याच्या वडिलांना आठवतो का? सॉरी प्रिन्स त्याला आठवण करतो का? ह्या गोष्टी करतो का? सगळ्या गोष्टी करतो का? मला नाही माहिती. ही गोष्ट ना आपण त्यालाच कधीतरी लाईव्ह विचारू. मी नाही त्याला कधी विचारत, तुला तुझ्या पप्पांकडे मी कधीतरी नॉर्मली सण-सूद वगैरे आली, तर मी नॉर्मली विचारते. पण कुठपर्यंत काय वागायचं, कसं वागायचं, मी जे आज तुम्हाला वाटतं ना, मी प्रिन्सला चांगले संस्कार दिले ते, मला नाही माहिती ते चांगले संस्कार आहेत की वाईट संस्कार आहेत. पण आज जसं तुम्हाला प्रिन्स दिसतोय ना, हा नक्कीच तुम्हाला तिकडे दिसला नसता. नक्कीच नसता दिसला. कारण की त्याला मी प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देते, की एक वडील नसताना आयुष्य कसं जगायचं असतं. मी बिना आई-वडिलांची जगले. पण बिना आई-वडिलांचं जगून पण माझ्यावरती खूप चांगले संस्कार आहेत. तो समोरचा व्यक्ती होता ना, त्याला आई, वडील, आजी, आजोबा, मामा सगळे लोकं होते. पण त्या व्यक्तीला ना 0.0 संस्कार पण नव्हते. आणि अशा व्यक्तीसोबत तुम्ही मला सांगताय संसार करायला पाहिजे, छोट्या-मोठ्या गोष्टी चालूच राहतात. आणि इतकाच पुळका ज्या व्यक्तींना असेल ना त्याचा, बिनधास्त तुम्ही त्याच्यासोबत जाऊन राहा. मला नका सजेशन देऊ तुम्ही. मला माहिती मी एक-एक दिवस कसा काढलाय, काय काढलाय, कशा परिस्थितीतून काढलाय. तुम्हाला जर इमॅजिन पण होत नसेल ना ती गोष्ट, त्या नरकात मी रोज राहिलीये. रोज मी खालच्या थराचे शब्द ऐकले, ते मी रोज कुत्र्यासारखा मार खाल्लाय.
माझ्या मुलाच्या डोळ्यासमोर. त्याच्यापेक्षा वाईट काय असायला पाहिजे अजून? तर अशा नवऱ्यासोबत मी राहत होते. आणि एकदा काय झालं, माझे अ, बाबा एक्सपायर झाले आणि त्याच दिवशी सेम हॉटेलचं ओपनिंग होतं. आणि मी हॉटेल मला फोन आला माझ्या मामांचा, त्यांच्याच फोन, माझ्याकडे फोन नव्हता. त्यांच्याच फोनवरती फोन आला, की बाबा एक्सपायर झाले. ते माझ्या मामाचे बाबा. तर त्यावेळेस ऑब्व्हियस ठीक आहे, भरपूर लोकं होते. पण आपलं कोणीतरी व्यक्ती एक्सपायर झाला, आपण रडू पण नाही शकत. मी रडायला, माझ्या डोळ्यात असं टचकन पाणी आलं. तर मी रडायला लागली. तर तो व्यक्ती माझ्यासमोर येऊन काय बोलायला पाहिजे तरी, "काय नाटकं करती तू? काय डोंगर कोसळलंय का तुझ्या अंगावरती?" म्हणजे ना, तो व्यक्ती माणसांची पण किंमत करू शकत नव्हता. माझी तर कधी नाही केली. माझ्या माहेरच्या लोकांविषयी तो कधी चांगलं पण बोलू शकत नव्हता. होतच पण मला नशीब, माझे आई-बाबा असते ना, तर काय केलं असतं ह्या व्यक्तीचं मला नाही माहिती. आज जितकं मी त्याला रिकामं सोडून दिलंय ना, तितकं माझ्या आई-बाबांनी कधी नसतं सोडलं. आता पण मला ज्या गोष्टींचा त्रास होतो, सगळ्या गोष्टींचा, माझे आई-बाप असते ना, तर मी सांगू पण नाही शकत त्या शब्दात काय, कसं, मला नाही सांगता येणार. तो व्यक्ती मला त्या दिवशी म्हणतो, तुझ्या डोक्यावर काय डोंगरचा पहाड कोसळलाय का? इतक्या लोकांमध्ये नाटक करते का तू इथं? जो व्यक्ती असं बोलू शकतो यार, त्या व्यक्तीसोबत काय राहायचं? फक्त ना ऑप्शन नव्हता यार, मी कोणाकडेच जाऊ शकत नव्हती. माझ्या बहिणी छोट्या-छोट्या होत्या. प्रतीक्षा पण तिकडे शिक्रापूरला राहायची आणि नेहा पण छोटी होती. कमवतच जेमतेम त्या 10,000-12,000 रुपये होत्या दोघी पण. आणि माझ्याकडे छोटं बाळ होतं. मी कुठे जाणार आहे? कसं ॲडजस्ट करणार आहे? माझ्या छोट्या बाळाला कोण सांभाळणार आहे? ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना फक्त नाईलाज, ऑप्शनच नव्हता आयुष्यात कुठलाच. म्हणून त्या व्यक्तीसोबत राहायची वेळ आलेली मला. आधी पण आई-बाप नाही, 2 बहिणीची जबाबदारी, नंतर बाळ झालं, बाळाची जबाबदारी. इतक्या गोष्टी अंगावर घेऊन मी कशी, कुठे, कोणाकडे जाणार आहे? कुठल्या नाते मी एवढं माझं चालू होतं ना सगळ्या गोष्टी. कुठल्याच नातेवाईकाला माहित नव्हतं. मी कधी माझ्या मामांना सांगितलं नाही, मी कधी माझ्या भावाला पण सांगितलं नाही. इव्हन मी कधी प्रतीक्षाला पण सांगत नव्हते, की आमच्या घरात किती भांडण होतात. मी किती सहन करतीये. हिंमत पण होत नव्हती माझी हे सगळं सांगायची. आणि काही लोकं मला सजेस्ट करतात, "तू त्या नवऱ्याजवळ राहायचं. उद्या तुमचाच नवरा तुमच्यासोबत असा वागला तर तुम्ही राहाल का?" हे बघा, आयुष्य आपलं असतं. आई-बाबा असते, नसते मला माहिती नाही. पण कुठला पण प्रॉब्लेम सजेस्ट करताना नातेवाईक सजेस्ट करतात आपल्याला, की नाही नवरा आहे, लग्न केलंय, तुला राहणंच आहे. असं नाहीये. कधी-कधी आपण मेंटली डिस्टर्ब होतो, आपण फिजिकली डिस्टर्ब होतो. माणसाचे विचार खूप खराब असतात. ते कुठं नेऊन पोहोचवतात माणसाला. आपल्या आयुष्यात जे आहे ना, ते डिसिजन आपण आपले घ्यायचे. कारण की आई-वडील, भाऊ-बहीण कोणी येत नाही. तुम्ही मार खाताय, तुमची भाऊ-बहीण येऊन मार खाणार आहे का तुमच्या ऐवजी? तुमच्या शिव्या खाणार आहे का रोज-रोज घरामध्ये? ह्याच व्यक्तीचे रोज कामं करायचे, कुत्र्यासारखे कामं करायची, याची शिव्या खायची, याचा मार खायचा आणि त्याचं सगळं ऐकून हा व्यक्ती आपल्याला ₹1 पण बायकोची पण रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करू शकत नाही. की आपल्याला मुलगा आहे, बायको आहे, त्यांना ह्या गोष्टी लागतात त्या फक्त स्वतःचं नाही, स्वतःचे सगळे व्यसनं करायला पैसे येतात त्या लोकांकडे, पण बायकोची एक गोष्ट कंप्लीट करू शकत नाही. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी ना माझ्यासोबत रोज घडत होत्या. मी कधी जॉबचा विषय काढला तर जॉब पण मी करायचा नाही. तू घरातच राहायचं, तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. अरे, जिथं माझा जीव गुदमरतोय त्या व्यक्तीला त्याची इतकी-इतकी पण काळजी नाहीये.
बाकीची जबाबदाऱ्या तर सोडूनच द्या. जबाबदाऱ्यांचं तर काही घेणं-देणंच उरलं नव्हतं. कारण की या व्यक्तीला स्वतः लॉस झाला होता. स्वतः खड्ड्यात गेला होता ना. स्वतः फायनान्शियली स्ट्रॉंग नव्हता ना. पण ह्या व्यक्तीला तंबाखू खायला पैसे होते, दारू प्यायला पैसे होते. सगळे व्यसनं करायला पैसे होते. फक्त बायकोला आणि पोराला पैसे नव्हते द्यायला. काय करायचं अशा नवऱ्याचं? हे बघा, मला माहिती नाही तो फेज माझा चालू होता ना, मी आता असं फील करते, की मी त्या तो दिवस माझा आत्ताच चालू आहे. जसं की इतकं इतकं मला असं फील होते ती गोष्ट आत्ता पण. त्याच्यानंतर मी जॉबला जायला स्टार्ट केली. त्या किती भांडण-बिंडण होऊन घरात मी म्हटलं, "काय पण होऊ दे, बाळाला बघून मी जॉब करणार." हे पहिले 2-3 महिने मी एका ठिकाणी जॉबला गेलेली. तिथे त्यांनी मला सांगितलं, म्हणजे नॉर्मली सगळ्या मुलींना ते ₹10,000-15,000 पगार द्यायचे, पण बाळाला बाळाला पण मी ऑफिसला घेऊन जायची. तर तुम्ही बाळाला ऑफिसला घेऊन येताय, तर तुम्हाला मी ₹12,500 पगार देतो. मी म्हटलं, "ठीक आहे. घरात असंही बसण्यापेक्षा तर वाईट काय?" तर मी म्हटलं, "ठीक आहे." तर मी पहिले माझं बाळ पावणे पावणे 2 वर्षाचं पण नव्हतं झालं. दीड 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 वर्षाचा तर होऊन गेला होता. पावणे 2 वर्षाचा झाला होता. मी रोज प्रिन्सला घेऊन ऑफिसला जायचे. होता मला नवरा होता. पण बाळाला मी जन्म दिलाय ना. तो बाप होता की नाही मला माहिती नाही. पण बाळाची जबाबदारी मात्र मलाच घ्यायला लागत होती. सकाळी उठायचं, घरातला स्वयंपाक करायचा, बाळाला घ्यायचं पायी-पायी. कधी ना तो व्यक्ती एक दिवशी सुद्धा मला सोडवायला आला नसेल ऑफिसला. एक दिवशी सुद्धा नाही हां. मी एवढं 1.5-2 किलोमीटर प्रिन्सला पायी-पायी घेऊन जायची. तर तो व्यक्ती एकदा पण मला घ्यायला पण आला नाही किंवा सोडवायला पण आला नाही. म्हणजे तुम म्हणजे मला माहिती नाही मी डिव्होर्स घ्यायचं तुम्हाला काय रिझन पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी ना, हेच रिझन आहे माझं डिव्होर्स घ्यायचं. तर मी ते 3 महिने मी प्रिन्सला रोज ऑफिसला घेऊन जायचे. ऑफिसचे लोकं पण माझे चांगले होते. ते प्रिन्सला बघायचे. मला जर क्लायंट असेल तर मी क्लायंट हँडल करायची. अ, मी कधी-कधी प्रिन्सला सोबत घेऊन फिरायची सगळ्या गोष्टींसाठी. कधी-कधी ऊन वगैरे असेल तर त्याला एका जागेवर ठेवायचे 10, 15, 20 मिनिटासाठी. पण ते लोकं पण मला म्हणजे माझ्या ऑफिस मला माहिती नाही देवाच्या कृपेने मला माझं ना सासर वगैरे किंवा माझा नवरा ह्या सगळ्या गोष्टी मला नाही चांगल्या दिल्या. पण आजपर्यंत जे मला लोकं भेटलेत कामाच्या ठिकाणी, ते मला देवापेक्षा पण खूप चांगले भेटले ते. म्हणजे मला नाही माहिती काम मला असं वाटायचं काम करणं खूप अवघड असतं, एका बाळाला घेऊन. पण ते लोकं मला इतका सपोर्ट करायचे ना, मी कधी-कधी रात्री झोपल्यावर मी रडून विचार करायची, यार काय उपयोग या नवऱ्याचा? मला बाहेर लोकं चांगली भेटतायत. काय काय उपयोग मला ते चांगले जरी लोकं भेटले तर काय उपयोग त्यांचा? माझी तर एकच व्यक्ती माझा नवरा. ना आई, ना बाप, ना दुसरं कोणी. माझी तर एकच व्यक्ती माझा नवरा. आणि तो तो कधी चांगलं पण वागू शकत नाही. चांगलं बोलू पण शकत नाही. पण देवाच्या कृपेने आजपर्यंत जितके पण जॉब केले म्हणजे करतीये, इतके चांगले सगळं स्टाफ वगैरे किंवा माझे कलीग्स माझे बॉस पण असतील, इतके चांगले ना, की इतके समजून घेतात, की नाही ही सिंगल आहे. कधी मी उशिरा गेली, कधी लवकर यायचं असेल, कधी प्रिन्स आजारी आहे, कधी प्रिन्सच्या स्कूल हे बघा, मी सिंगल आहे. मला सगळं बघायला लागतं. सगळं. अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्रीच्या झोपेपर्यंत. निदान प्रिन्सचं प्रत्येक गोष्ट मला हँडल करायला लागते. त्याची आजी असतील तर मला व्हायला लागतं. त्याचे बाबा असतील मला व्हायला लागतं. त्याचे पप्पा असतील ते पण मलाच व्हायला लागतं. त्याची आई पण असेल तरी त्या गोष्टी मलाच व्हायला लागतं. प्रत्येक गोष्टी मी हँडल करते. पण खूप सपोर्ट करतात माझे सगळे. म्हणजे केलं मला इथून मागे पण केलं. मला आत्ता पण करताय. तर मी माझा पहिला जॉब कसा तरी केला. नंतर मी विचार केला प्रिन्स मोठा झालाय, रोज तर ऑफिसला नाही घेऊन जाऊ शकत. त्याला क्लास, त्याला हे, ते. असंच आपल्यासारखं आयुष्य गेलं तर कसं होणार आहे त्याचं पण. त्यामुळे तो विचार करून मी डिसिजन घेतला, की नाही मी त्याला डे केअरला टाकेल म्हणून. आणि मग मी त्याला डे केअरला टाकलं. माझा प्रिन्स 2 2.25 वर्षाचा झाला तर मी तेव्हापासून त्याला डे केअरला टाकून दिलं. तर डे केअरला पण मी त्याला टाकलं, कसं टाकलं, काय वगैरे किंवा तिथून पुढे मी जॉब कशी केले, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये सांगते.
तर आजच्या दिवसापुरतं एवढंच बाय. एवढंच बास. काय होतं मला ना माझा हा आता रिसेंटलीची पार्ट ही रिसेंटली घडलेली गोष्ट आहे ना, म्हणून मला ती जास्त म्हणजे अजून ती मिटलेली पण नाहीये. ती मला फील होते सगळी आणि एकदम अशी आत्ता गेलेली ना, म्हणून मला असं रडायला जरा जास्त आलं. असं वेगळं काही हे नव्हतं माझं त्याच्यातून. पण जो माणूस खरं तर ह्या दुःखातून जातो, ह्या पेनमधून जातो, त्यालाच हे दुःख कळणार आहे. बाकी सगळ्यांना नाही ही गोष्ट फील होऊ शकत कदाचित. तर असं सगळं आहे. तर बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगते. आपला संघर्षाची स्टोरी पार्ट 19 ठीक आहे. तर हा माझा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनल ग्रो करायला तुम्हीच हेल्प करा. तर मी आज किती रडलीये, काय रडलीये, ह्या गोष्टीला थोडं इग्नोर करा. मला ती गोष्ट खरंच खूप फील झाली म्हणून असं सगळ्या गोष्टी झाल्या. पण असं इंटेन्शन नसतं त्या गोष्टींचं माझं काही. पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे? आणि नंतरचा पार्टचा साठी पण कमेंट करा. तर चलो बाय बाय.